नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड सेल म्हणजे काय ते बघितलेलं आहे. कोणाला म्हणतात स्टँडर्ड सेल? ज्याचं पोटेन्शियल एक्झॅक्टली नोन असेल, त्याच्यानंतर ज्याचं पोटेन्शियल रिप्रोड्युसिबल असेल, किंवा ज्याच्यामध्ये करंट पास झाल्यानंतर त्या सेलमध्ये परमनंट डॅमेज होत नसेल. अशा 3 क्वालिटी ज्या सेलमध्ये असतात त्या सेलला आपण काय म्हणत असतो? स्टँडर्ड सेल म्हणत असतो. मग असा स्टँडर्ड सेल कोणता आहे? वेस्टर्न स्टँडर्ड सेल. या वेस्टर्न स्टँडर्ड सेलचे 2 प्रकार पडतात. वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आणि दुसरा आहे वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल. हे काल आपण बघितलेलं आहे. आज आपण जे दोघं प्रकार आहेत, वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आणि वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल, याच्याबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत. फळ्यावर आपल्याला डायग्राम दिसते आहे. ती डायग्राम आहे वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेलची. मित्रांनो, आपण जर केअरफुली बघितलं तर याचा आकार जो आहे हा एच सारखा आहे. मग हा वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल काय आहे? हे काय आहे मित्रांनो? एच शेप ग्लास वेसल. एच शेपचं ग्लासचं त्या ठिकाणी एक हे ॲपरेटस आहे. मित्रांनो, याला 2 बाजू दिसत आहेत. एक ही बाजू आणि ही दुसरी बाजू आहे. मग याला किती आर्म्स झाले? 2 आर्म्स, हॅव्हिंग 2 आर्म्स. वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल हा कसा आहे? एच शेप्ड ग्लास वेसल आहे, हॅव्हिंग 2 आर्म्स. आपल्याला दिसतंय किती बाजू दिसत आहेत? 2 आर्म्स दिसत आहेत. इकडची जी बाजू आहे याला आपण म्हणणार लेफ्ट हँड साइड. इकडची जी बाजू त्याला आपण काय म्हणतो? लेफ्ट हँड साइड. आणि ही जी आहे याला आपण म्हणणार राईट हँड साइड. बरोबर. आपण जर बघितलं मित्रांनो, खाली या 2 वायर दिसत आहेत. त्या 2 वायर कशाच्या आहेत? प्लॅटिनम वायर आहे. कशाच्या आहेत त्या? प्लॅटिनम. आणि त्यांचं कार्य काय असणार आहे? इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. ओके. या एच शेप ग्लास वेफरमध्ये 2 आर्म्स आहेत आणि या दोघं आर्म्सच्या बॉटम साईडला आपण प्लॅटिनम वायर फिक्स केले आहेत फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ओके. हां, वरच्या बाजूला मित्रांनो हे जे आहे मित्रांनो, या साईडला आपण काय केलंय? सील केलेलं आहे. सील कशाने केलंय? वॅक्सने सील केलं आहे. ओके. हां, आता याच्यात काय काय आहे? ओके, आपण लेफ्ट हँड साईडची पहिले आता चर्चा करूया. लेफ्ट हँड साईडला आपण इथं काय भरलेलं आहे? मर्क्युरी. इथे काय दिसतंय? मर्क्युरी. आणि मर्क्युरीच्या वरती कशाची पेस्ट आहे? मर्क्युरी इन मर्क्युरस सल्फेटची. परत लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडच्या खालच्या बाजूला आपण काय पोर केलं? त्या सेलमध्ये मर्क्युरी पोर केलाय आणि त्याच्यावरती कशाची लेअर ठेवलेली आहे? मर्क्युरी इन मर्क्युरस सल्फेटची. ही जी लेफ्ट हँड साईड आहे मित्रांनो, इथं कोणता साईन दिसतं आपल्याला? पॉझिटिव्ह. लेफ्ट आर्म ॲक्ट्स ॲज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. जो लेफ्ट आर्म आहे मित्रांनो, तो काय म्हणून काम करत असतो? काय म्हणून काम करतोय? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करतोय. ओके, हे झालं लेफ्ट हँड साईड बद्दल. इकडची जी बाजू आहे मित्रांनो, याला आपण म्हणतोय राईट हँड साईड. या राईट हँड साईडच्या बाजूला, खालच्या बाजूला आपण कॅडमियम अमलगम ठेवलेलं आहे. कॅडमियम अमलगमची पेस्ट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती कशाचे क्रिस्टल स्प्रिंकल केले आहे? कॅडमियम सल्फेटचे. ठीक आहे. बघा, खाली दिसतं आपल्याला काय आहे? कॅडमियम अमलगम. आणि त्याच्यावरती हे जे क्रिस्टल्स कशाचे? कॅडमियम सल्फेटचे क्रिस्टल आहे. ओके. आणि उरलेला जो भाग आहे मित्रांनो या ॲपरेटसचा, या संपूर्ण उरलेल्या भागामध्ये आपण काय भरलेलं आहे? सॅच्युरेटेड कॅडमियम सल्फेट सोल्युशन भरलेलं आहे. हा जो राईट हँड साईड आहे मित्रांनो, हा काय काम करतोय? हा काय म्हणून काम करतोय? निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करतोय. ओके. परत एकदा कन्स्ट्रक्शन बघूयात. वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल हा कसा आहे? एच शेप्ड ग्लास वेसल आहे. याचे 2 आर्म्स आहेत. डाव्या बाजूला जो आर्म आहे त्याला लेफ्ट आर्म म्हणतोय आणि उजव्या बाजूला आपण राईट आर्म म्हणतोय. लेफ्ट आर्म आणि राईट आर्मला खालच्या बाजूला दोघे आपण काय सील केलं आहे?
प्लॅटिनम वायर सील केलेल्या आहेत. प्लॅटिनम वायर लावण्यामागचा उद्देश फक्त इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. ज्या वरच्या बाजू आहेत त्या आपण वॅक्सने सील केलेल्या आहेत. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला आपण जो आर्म आहे, लेफ्ट आर्म जो आहे तो त्याच्यामध्ये आपण मर्क्युरी घेतला आहे आणि त्या मर्क्युरीच्या वरती मर्क्युरी आणि मर्क्युरस सल्फेटची पेस्ट आपण ठेवलेली आहे. ही जी बाजू आहे याला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करतो. ठीक आहे. राईट हँड साईडच्या जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूला आपण कॅडमियम अमलगम ठेवलेला आहे. त्याच्यावरती कॅडमियम सल्फेटचे क्रिस्टल्सची लेअर आपण त्या ठिकाणी दिली आहे. आणि ही जी बाजू आहे ही निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करते मित्रांनो. उरलेलं संपूर्ण जे पोर्शन आहे या सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेलचं हे आपण कशाने फिलअप केलं आहे? सॅच्युरेटेड कॅडमियम सल्फेट सोल्युशनने फिलअप केलं आहे. ओके. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता त्याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं आहे ते आपण बघूया. मित्रांनो आपण कन्स्ट्रक्शन बघितलं आहे याचं. आता आपण पहिले हा सेल रिप्रेझेंट कसं करतात ते बघू. मित्रांनो सेल रिप्रेझेंट करताना सेल जर त्या ठिकाणी आपण नोटिंग करत असताना सुरुवातीला लेफ्ट हँड साईडला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोड लिहायचा असतो. लेफ्ट हँड साईडला काय लिहिणार आपण? निगेटिव्ह इलेक्ट्रोड. निगेटिव्ह इलेक्ट्रोड काय दाखवतो आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रोडमध्ये काय भरलं आपण? काय भरले आहे? कॅडमियम अमलगम. त्याच्यावरती कोणते क्रिस्टल्स पोर केले आहे आपण आता? कॅडमियम सल्फेट चे क्रिस्टल पोर केले. बरोबर. त्याच्यावरती काय आहे मित्रांनो? सॅच्युरेटेड कॅडमियम सल्फेटचं सोल्युशन. परत लक्षात घ्या आपल्याला सेल रिप्रेझेंट करायचं आहे मित्रांनो. सेल रिप्रेझेंट करत असताना डाव्या बाजूला आपल्याला निगेटिव्ह इलेक्ट्रोड लिहायचा आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं असा इलेक्ट्रोड आपण लिहिणार. मग निगेटिव्ह इलेक्ट्रोड कुठला आहे? ही जी बाजू आहे ती आपली निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय फिलअप केलं? कशाची पेस्ट आहे? कॅडमियम अमलगम. त्याच्यावरती आपण कॅडमियम सल्फेटचे क्रिस्टल स्प्रिंकल केले आणि उरलेला भाग कशाने भरलेला आपण? सॅच्युरेटेड कॅडमियम सल्फेटचे सोल्युशन. त्याच्यानंतर पुढे काय येते? मग कशाची पेस्ट आहे? मर्क्युरी इन मर्क्युरस सल्फेटची पेस्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी काय आहे मित्रांनो? मर्क्युरी. तो काय म्हणून काम करतो आहे? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके. आपण काय बघितलं आता? ज्यावेळेस एखादा सेल रिप्रेझेंट आपल्याला करायचा असतो तर त्यावेळेस तो रिप्रेझेंट करत असताना लेफ्ट हँड साईडला आपण कोणता इलेक्ट्रोड लिहिणार? निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होणार तो इलेक्ट्रोड आपण लिहिणार. ओके. मग या सेलमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोड कोणता आहे? कॅडमियम अमलगम. त्याच्यावरती आपण कोणते क्रिस्टल ठेवले? कॅडमियम सल्फेटचे क्रिस्टल ठेवले. त्याच्यावरती संपूर्ण ॲपरेटसमध्ये काय भरले? सॅच्युरेटेड कॅडमियम सल्फेट सोल्युशन भरलं आहे. त्या सोल्युशनच्या खालोखाल काय? मर्क्युरी इन मर्क्युरस सल्फेट आणि सगळ्यात शेवटी काय? मर्क्युरीची पेस्ट आहे. हा काय म्हणून काम करतोय? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करतोय. हे झालं मित्रांनो सेलचं रिप्रेझेंटेशन. ओके. आता ॲक्च्युअल सेलमध्ये रिॲक्शन काय होतं ते बघूयात. मी आत्ताच सांगितलं की निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होतंय? ऑक्सिडेशन होतंय. ओके. काय म्हटलंय? ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन ऑकर्स. ऑक्सिडेशन म्हणजे काय मित्रांनो? तर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो आपला कॅडमियम आहे मित्रांनो, कॅडमियममधून इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, इलेक्ट्रॉन दिले जाणार आहे. बघा हा कॅडमियम आहे. कॅडमियममधून किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. इलेक्ट्रॉन बाहेर पडणे म्हणजे काय? ऑक्सिडेशन. मग या निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय झालं मित्रांनो? ऑक्सिडेशन घडून आलेलं आहे. ओके. इथं ऑक्सिडेशन घडतंय तर इकडचे इलेक्ट्रोड काय होणार? मग ऑब्वियसली रिडक्शन. मग ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय होणार त्या ठिकाणी? रिडक्शन. काय म्हटलंय? ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड रिडक्शन ऑकर्स. रिडक्शन म्हणजे काय मित्रांनो? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे जे 2 इलेक्ट्रॉन कोणी दिलेले आहेत? कॅडमियमने दिले. हे 2 इलेक्ट्रॉन कोण ॲब्सॉर्ब करणार आहे? हा जो मर्क्युरस सल्फेटचा जो इलेक्ट्रोड आहे, जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करणार आहे,
ते 2 इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतोय, गेन करतो आहे आणि तो स्वतःचं काय करतो या ठिकाणी रिडक्शन करतोय, रिॲक्शन बघू आपण. बघा मित्रांनो, मर्क्युरस सल्फेटने 2 इलेक्ट्रॉन गेन केले, त्याचं रिडक्शन झालं आणि अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळाले. ओके, सो ॲट नेगेटिव्ह पार्ट ऑफ द इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन ऑकर्स अँड ॲट पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द इलेक्ट्रोड रिडक्शन ऑकर्स. ओके मित्रांनो, ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन या सेलमध्ये घडून येते, बरोबर. कधी ज्यावेळेस हा जो सेल आहे हा सोर्स ऑफ करंट म्हणून काम करत असतो, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली त्यामुळे केमिकल रिॲक्शन घडून येते, केमिकल रिॲक्शन घडून आली त्यामुळे त्या ठिकाणी काय जनरेट होणार आहे, आपण इथं इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी प्लॅटिनम वायर जोडलेत की नाही. म्हणजे समजा हा सेल सोर्स ऑफ करंट म्हणून काम करत असेल तर त्यावेळेस अशा रिॲक्शन घडून येतात. आणि समजा याच्यात आपण करंट सप्लाय केला तर रिव्हर्स रिॲक्शन घडते, म्हणजे याच्यावर रिडक्शन होईल आणि याच्यावर काय होणार, ऑक्सिडेशन. प्रत्यक्षात घ्या, when this cell acts as a source of current, these reactions occur. But when we supply current to this cell, reverse reaction will occur. Okay? मित्रांनो, हे जे आपला हा वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आहे यालाच आपण वेस्टर्न नॉर्मल सेल पण म्हणतो. काय म्हणतो आपण याला, वेस्टर्न नॉर्मल सेल. या सेलचं पोटेन्शियल वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला वेगळं आहे. आता 20 डिग्री त्याचं पोटेन्शियल किती आहे, 25 डिग्रीला किती आहे ते बघूया. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर हा जो आपला वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आहे त्याचं पोटेन्शियल किती आहे, 1.01830 व्होल्ट्स. टेम्परेचर वाढलं तर पोटेन्शियल पण काय, लिमिट पण काय बदलतोय. 25 डिग्री सेल्सिअस असेल तर 1.01807 व्होल्ट्स अशा पद्धतीने त्याचं पोटेन्शियल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल. मित्रांनो, हा जो वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आहे याला आपण प्रायमरी इलेक्ट्रोड म्हणून सुद्धा यूज करू शकतो. आता आपण चर्चा करणार आहोत वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल. याच्यामध्ये फक्त फरक काय मित्रांनो, फक्त कोणते क्रिस्टल नाही, हे जे क्रिस्टल्स आहे आपले कॅडमियम सल्फेटचे क्रिस्टल्स आपण त्याच्यातून काढून टाकतो. सॅच्युरेटेडचं सोल्युशन कन्व्हर्जन, सॅच्युरेटेड सेलचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, अनसॅच्युरेटेड. परत लक्षात, मी काय म्हणतो, वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल तयार करत असताना आपण सॅच्युरेटेड सेलमध्ये जे कॅडमियम सल्फेटचे क्रिस्टल्स स्प्रिंकल केले आहेत ते स्प्रिंकल केलेले क्रिस्टल्स आपण त्या ठिकाणी टाकत नाही, तर सॅच्युरेटेड सेलचं कन्व्हर्जन कशामध्ये जातं, मग अनसॅच्युरेटेड याच्यामध्ये. आणि याला आपण सेकंडरी इलेक्ट्रोड म्हणून, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून सुद्धा वापरू शकतो. आता 20 डिग्री सेल्सिअसला त्याचं सुद्धा पोटेन्शियल वेगळं असतं आणि 25 डिग्रीला पण त्याचं पोटेन्शियल वेगळं असणार आहे. ओके, सो फ्रेंड्स, आज आपण रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय, वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल म्हणजे काय, तर वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल म्हणजे काय, याच्याबद्दल चर्चा केली. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.